तर गेम स्टार्ट होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून किरण, स्ट्राइक एंडला प्रवीण, नॉन स्ट्राइकिंग एंडला आपण पाहू शकता हरेशला. मात्र लेफ्ट आर्म राऊंड गेट रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत मात्र पंच पहिल्या चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन केलंय. पहिल्या चेंडूवर चौकाराने आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलं. रिव्हर्सच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकाराने आपले इरादे स्पष्ट करतोय मानेर संघाचा हा प्रवीण. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती आणि मागच्या सामन्यामध्ये हाच गोलंदाज मॅन ऑफ द मॅच ठरला होता किरण. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मात्र आकुटबा चेंडू होता, स्लोर वन चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतोय आणि प्रवीणला बीट करतोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गुड कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकाराचं चोख प्रत्युत्तर देतोय किरण. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला होता हाच किरण झुंडोंबिवली संघाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड करून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमातून खेळून काढणार. चेंडू जातो, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार चौकार. प्रवीणच्या बॅटमधून येणार हा दुसरा दमदमीत चौकार. धन्यवाद डीजे. सामना 5 षटकांचा असणार आहे, म्हणजे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. जर आपण विचार केला पहिल्या चेंडूवर चौकार, रिव्हर्सच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवर निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा किरण. पहिलं षटक प्रगतीपथावर, पॉवर प्लेच्या षटकात चांगली फलंदाजी करतोय मानेरे संघ. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फलंदाज शफल झाले. स्वीपच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. टाइमलाईन चालू आहे इथे मात्र गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी. नक्कीच दोन्ही फलंदाज गोलंदाज चतुर आहेत. 4 चेंडूच्या सवतीत धावसंख्या झाली धावफलकावर 8 ही धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर किरण. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, धावा खर्च केले त्या 8. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. स्लोर वन चेंडू होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. जोपर्यंत चेंडूची फेक होईल इथे मात्र सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. इथे मात्र तिसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि सहजरित्या इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या 3 धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती म्हणजे धावफलकावर 11. 5 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या झाली 11. नक्कीच इथे मात्र फलंदाजाच्या पदाला तिथं परीक्षा घेतली होती. फुटवरचं थोडस आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडू, धावसंख्या झाली धावफलकावर 11. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. मिड ऑनला विशालला पाहू शकता. अप्रतिम क्षेत्ररक्षक हे झुरडमली संघाचा. एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. मात्र लाईन मिस करतोय. ते मात्र चांगली फिल्डिंग होते, बॅकिंग चांगलं होतं यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर आणि वाईट+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते ती धावफलकावर 13 ही धावसंख्या धावफलकावर. 5 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करत होता आतापर्यंत हा किरण. धावसंख्या 5 चेंडू मध्ये धावा खर्च केले होते ते म्हणजे 11. इथे मात्र लाईन मिस करतोय आणि वाईट+1 धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 13 ही धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर किरण. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून इथे मात्र फलंदाज शफल चालले. इथे मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पूल ढकलून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार. प्रवीणच्या बॅट मधून येणार हा अजून एक दमदार चौकार.
ती म्हणजे अनिकेत म्हात्रे नांदिवली. मागच्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला प्रेम भोईरला दोनदा ती संधी आली होती हॅट्रिकची. मागच्या सामन्यात मानवश ठरलेला प्रेम भोईर उंबारली संघाचा काय गोलंदाजी केली काय फलंदाजी केली आहे. इथे आता धावसंख्या झाली आहे म्हणजे धावफलकर मानेरे संघाची प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावर. आता मात्र दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अडविलीगाव एंड कडून. यश राईट मोर द विकेट. इथे मात्र पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. हरेशला पूर्णपणे संघर्ष करण्याला पहिला चेंडू निर्धाव फेकतोय यश. स्ट्राइक एंडला आहे हरेश. इथे मात्र फलंदाज सफल झाला. इथे मात्र फुल टॉस चेंडू त्याचं चोख उत्तर दिलंय. इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार. हरेशच्या बॅट मधून येणार हात चौकार. पहिला चेंडू यॉर्कर आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हरेशने आपलं रूप धारण केलंय. पॅडल स्विचच्या माध्यमातून चौकार प्राप्त केलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे धावफलकावर 21 ही धावसंख्या धावफलक. इथे मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. जेलची संधी होती आणि पहिला धक्का लागतो 21 या धावसंख्येवर. हरेश बॅक टू द पवेलियन. डीजे फलंदाज एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज विशाल. नक्कीच आमच्या मंचावर थोड्याच वेळानंतर काशीनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन होणार आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करूच. इथे मात्र मैदानावरती काय घडतंय. इथे मात्र प्रवीण जोशीच्या बॅट मधून येणारा हा षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर 27. चढवतोय गोलंदाजावर. ते लिडिंग इज घेऊन जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धाव्याने मात्र समाधान मला वाटतं. या एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 28 ही धावसंख्या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू धावसंख्या झाली धावफलकावर 28. 5 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. नक्कीच काशीनाथ दादा पाटील यांचं देखील आमच्या मंचावर आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 5 चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 28. स्ट्राइक एंडला आहे विशाल. एक डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज मानेरे संघाचा. अडविलीगाव एंड कडून यश विकेट. इथे मला आकुटबल चेंडू होता. चेंडू पायाला ब्रश होतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या होती ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 28 ही धावसंख्या धावफलकर. डीजे काशीनाथ पाटील साहेब आणि संतोष बेडेकर साहेब यांचं देखील आमच्या मंचावर आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 28 एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय दैदिप्यमान आयोजन, भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपण पाहू शकतो. तर गोलंदाजी मार्कवर येतो तिसरं षटक घेऊन. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतो किरण. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती किरणने. तोच किरण स्ट्राईक एंडला आहे, तो म्हणजे प्रवीण जोशी, मानेर संघाचा हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. ते मात्र लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू होता, मेजबानी होती. इथे मात्र झेलची संधी. अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले, पण इथे मात्र झेल ड्रॉप होतोय आणि या चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये कन्वर्ट केलंय प्रवीणने. धावसंख्या झाली धावफलकावर 30 ही संख्या. नक्कीच अडिवली गाव म्हटलं तर राहुल दादा पाटील यांच्याकडे लक्ष वेधून जातं. दुसरं म्हणजे आपण खेळपट्टीवर पाहतो तर विजय पवार, अप्रतिम असा खेळाडू ज्याची भूमिका मुख्य खेळाडू म्हणून याची भूमिका असते अडविली संघाकडून. तिसरं षटक प्रगतीपथावर. तेव्हा फलंदाज शफल झाले. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 32 ही धावसंख्या. धावफलकर चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत किरण पूर्णपणे प्रवीणला बांधून ठेवतोय. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले प्रवीणला. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, धावा खर्च केलेत ते म्हणजे फक्त आणि फक्त 4. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धावफलकावर 32. जर आपण विचार केला भोपर विपक्ष मानेर संघाने तब्बल 4 ओव्हरीमध्ये 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा कुठल्या होत्या. आता मात्र इथून मात्र चांगली गोलंदाजी करतोय जुने डोंबिवली संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली 32. पण स्ट्राईक एंडला प्रवीण. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू होता. चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने ढकलून दिलाय. चेंडू जातोय सीमावर. प्रवीणच्या बॅटमधून येणारा हा अजून एक चौकार. डीजे ऑफिशियल गुणलेखक करण भाने आम्हाला सांगतायत की वैयक्तिक धावसंख्या कुठली आहे ती म्हणजे प्रवीणने तब्बल 30 धावा आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 36. धावसंख्या झाली धावफलकावर 36. वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळतोय प्रवीण. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फलंदाज शफल झालाय. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जात अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये आणि हा जल्लोष पहा मानेरे संघाचा. धन्यवाद डीजे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावर 42 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा किरण. इथे मात्र समाचार घेतला होता किरणचा. इथे मात्र चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून दिलाय. चेंडू जातोय आणि पंच आम्हाला इशारा करतोय प्रवीणच्या बॅटमधून येणारा हा अजून एक षटकार. तब्बल 41 धावा कुठल्या आहेत. काय फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील 15 चेंडू मध्ये 46 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र 13 चेंडू मध्ये तब्बल 41 धावा कुठतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाली धावफलकावर 48. इथे मात्र रनआउट थोडस वेगळं. इथे मात्र स्विच हिटचा पवित्र आजमावलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होती ती धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत आहेत मानेरे संघाच्या.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 50. चांगली फलंदाजी करतोय मानेरे संघ. जर आपण विचार केला भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे. तर आपण पहिले तर काटेक गावचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचा देखील इथं सत्कार केला जाणार. मी प्रजेश पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. दादांना विनंती करतो या दादा आपला देखील यथोचित सन्मान केला जातो व्यासपीठावर. काशीनाथदादा पाटील काटेक गावचे माजी उपसरपंच आणि एक चांगलं खंबीर नेतृत्व दादांच्या माध्यमातून देखील स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये खूप मोलाची कामगिरी केली जाते. प्रजेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातो. जोरदार टाळ्या होते काशीनाथ दादांसाठी. उबदार शाल आणि या स्पर्धेची ओळख मोमेंट देऊन त्याचा सत्कार केला जातोय. तसेच संतोषदादा बेडेकर यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. त्यांना देखील मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर प्रजेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. संतोष बेडेकर अजून एक आपण बघितलं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकातील आयोजकांमधील एक महत्त्वाचा घटक संतोष बेडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होते. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर भोईरकडे. धन्यवाद बाळू दादा. तर गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे 14 षटक घेऊन अमित. स्ट्राईक एंडला विशाल. मानेरे संघाचा एक डावकुऱ्या हाताचा विस्फोटक असा फलंदाज मात्र चेंडूची पाहणी करतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. इट इज वाईड या अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येने धावसंख्या ऍड केली जाते. 51 धावसंख्या धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करतोय मानेरे संघ. अडविलगाव एंड कडून अमित. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक ती सज्ज आहे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत एक धावेची संधी होती आणि एका धावेने धावफलक हलतके 52 धावा धावफलकावर. आणि स्ट्राईक एंडला आणले ते म्हणजे प्रवीणला. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत हा प्रवीण. 43 धावांवर 43 धावांवर अजूनही खेळतोय हा प्रवीण. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर 2 अर्धशतक आपण पाहिलेत आदेश भगतच्या माध्यमातून. आणि दुसरं म्हणजे कालच्या दिवसात अप्रतिम संघर्ष करत होता मोठा गाव संघ निलेश म्हात्रे. इथे मात्र स्लो रोन पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. फलंदाजाला बीट करण्यात यश मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडूच्या सोबत धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावर 52. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय अमित. स्ट्राईक एंडला प्रवीण. इथे मात्र जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही प्रवीणला. प्रवीण आपलं रूप दाखवतोय. प्रवीणच्या बॅट मधून येणारा हा अजून एक षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. सामना जिंकून नक्कीच हा सामना जिंकून दाखवेल का प्रवीण. कारण की आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. 49 धावांवर आतापर्यंत खेळतोय. स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपण पाहिले आदेश भगत च्या माध्यमातून. पहिलं अर्धशतक आपण झळकताना पाहिलं आणि दुसरं काल मोठा गाव संघ देसाई संघासमोर अप्रतिम फलंदाजी केली. पण शेवटच्या क्षणाला मात्र सामना गमवावा लागला. ते मात्र अर्धशतकाचा हा चेंडू असेल का. स्लो रोम पद्धतीचा चेंडू. चेंडू पायाला जाऊन ब्रश होते. निधाव चेंडूची सांगता होते. चार चेंडूच्या सोबत धावसंख्या झाली धावफलकावर 58 धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर अमित.
इथे मात्र मेजवानी होती त्याचं उत्तर आणि आपली 50 कंप्लीट करतो आणि प्रेक्षकांना बॅट दाखवून आपली 50 देखील दाखवायची आहे. काय फलंदाजी केली आहे या प्रवीणने. विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो, गुडघे टेकून शॉट मारतो. तब्बल 18 चेंडू मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. पुढे मॅच असणारे वाकलन विपक्ष गौरीपाडा एक बिग फाईट सामना. तर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. वाकलन विपक्ष गौरीपाडा एक बिग फाईट सामना. नक्कीच 50 धावा कुठल्यानंतर इथे मात्र अडिवली संघ देखील त्यांना प्रोत्साहित करतोय. पप्पू भाने असतील, विजय पवार असतील, सुनील भाने असतील, करण भाने देखील स्वतः टाळ्या वाजवतायत. आपले खेळाडू रणनीती दाखवतायत इथे. जास्तीत जास्त धावा कुठल्या जरी समोरचा संघ ऑपोजिट संघ असेल तरी त्यांचं देखील आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. तर शेवटचा कॉल असणारे वाकलन विपक्ष गौरीपाडा दोन्ही संघांचा संघनायक आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यापुढील सामना असणारे शेवटचा कॉल असणारे वाकलन विपक्ष गौरीपाडा. तर दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. तर शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे जयदेव. नक्कीच प्रवीण साठी कॅश प्राइज येत आहे 50 धावा कुठल्याबद्दल किरण रमेश भाने यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ब्लॉक होलचा होता. नक्कीच पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. नक्कीच एका धावेच्या मोहामध्ये इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे हवी होती कारण की शेवटच्या षटकात जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करत होता मानेरे संघ. पहिल्या चेंडूवर एका धावेच्या मोहामध्ये ते मात्र रिस्क स्वतःकडे घेतली आहे आणि इथे मात्र पंचांकडे थर्ड अंपायर रेफर केलाय आणि आमचे जीटीसीचे कॅमेरामॅन नक्कीच प्रवीण जोशी बाद असणार आहे. काय फलंदाजी केली, अप्रतिम फलंदाजी. आपल्या संघाला पूर्णपणे एक नंबर कोणाचा संघ, एक नंबर कोणाचा, आमचे जुने डोंबिवलीचे गाव देवी गिरजा माता क्रिकेट संघाचा, आमचे जुने डोंबिवलीचे गाव देवी गिरजा माता क्रिकेट संघाचा. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 55 धावांचं योगदान दिलंय. काय फलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये मगाशीच म्हटलं होतं जर सामना जर 5 षटकांचा असता, जर पेनल्टी आम्हाला 1 ओव्हरची लागली नसती तर मी त्या सामन्यात देखील 50 मारून दाखवली असती. आपले इरादे स्पष्ट करतोय हा प्रवीण जोशी मानेरे संघाचा. तब्बल 55 धावा कुठून गेलाय आणि नवीन आलेला फलंदाज प्रवीण बाद झाल्यानंतर रवींद्र धावसंख्या झाले धावफलकावर 64 धावा धावफलकावर. तो वाकलन संघाचा संघनायक आणि गौरीपाडा संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाजी मार्को जयदेव इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. अजून एक षटकार. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या होती ती म्हणजे धावफलकावर 70 धावसंख्या धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. डीजे रवींद्र पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 70. आकुटोबा चेंडू होता. चेंडू लिडिंग एज घेऊन जातोय. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. रवींद्रला वर्तावं लागतंय. 27 धावसंख्येवर लागणारा हा तिसरा धक्का मानेरे संघाला.
तुषार पाटील लगेच प्रवीण बाद झाल्यानंतर रवींद्र आला होता. रवींद्रने पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर आकुटोब्याचा चेंडू फेकला होता. जयदेवने क्विक रिप्लाय दिलाय आणि झेलबाद झाला होता. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि इथे मात्र स्ट्राईक एंडला येतो म्हणजे विशाल. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहे. इट इज वाईट आणि या अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येने धावसंख्या ऍड केली जाते ती म्हणजे 71 धावसंख्या धावफलकावर. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 71. स्ट्राईक एंडला आहे विशाल. इथे मात्र वेगवान चेंडू पण वेगावर नियंत्रण नाही. इट इज वाईड या अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येने. धावसंख्या म्हणजे 72 धावसंख्या धावफलकावर. नक्कीच करण भाने देखील एन्जॉय करतायत सामना आमच्या समालोचन कक्षामधून. इथे मात्र आपला एंड बदलतायत. राईट मोर द विकेट. आकुटोब्यात चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. अजून एक चौकार आणि या चौकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 76 रन धावसंख्या धावफलकावर. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. नक्की सुमित ढोंगरे एक अप्रतिम डावखुऱ्या हाताचा फलंदाज. त्याचप्रमाणे कुठेतरी फलंदाजी करतोय हा विशाल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहे त्या शेवटच्या षटकातील. धावसंख्या झाली 76. पुन्हा एकदा आकुटोब्यात चेंडू होता. पंचांकडे पाहणी जाते आणि वन बाउन्स कॉल आणि धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूच्या समोर धावसंख्या झाली ती म्हणजे 76 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स. मोर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून इथे मात्र स्लोअर वन चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षक होते तिथे चिन्मय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. तब्बल 1 धाव वाचवली आहे आणि या एका 3 धावांच्या मध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 79 आणि 80 धावांचं आव्हान असणार आहे. आणि 80 धावांचा पाठलाग करत असताना आपण या ऐकूयात कर्जत गावचा गोड आवाज. मी असा गेलो असा आलो, तुम्ही कुठेही जाऊ नका. समीर दादांच्या आवाजामध्ये आपण ऐकूयात 80 धावांचा पाठलाग कशा प्रकारे पार करेल झुळे डोंबिवली संघ. थँक्यू. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीलाच फार महत्त्वाची सूचना करतोय. वाकळण आणि गौरीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. विलंब होतोय. वाकळण टीम आणि गौरीपाडा टीम आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. या मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झाले होते काटाई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय काशीनाथ शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत बेडेकर साहेब उपस्थित होते, परंतु ते आज आता या व्यासपीठावरून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. गौरीपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वाकण टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. आपला अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. 80 धावांचा पाठलाग करायची आहे. थोडं कठीण काम आहे. 30 चेंडूंमध्ये 80 धावा. 80 धावांचा पाठलाग चालू होईल, परंतु एका मोटिवेशनल कोटनं आपण मैदानावरती जाऊ, कारण पाठलाग एका मोठ्या धावसंख्येचा करायचा आहे. शून्यातून विश्व उभारायचं आहे. आईबाबांचं छत्र नसताना देखील बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. पेट्रोल पंपावरती काम करणारे धीरूभाई अंबानी करोडोचं साम्राज्य उभारू शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून आपलं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम
भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, रोजगार हमी योजनेवरती काम करणारे RR आबा महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद भूषवू शकतात, शरीराची कोणतीही हालचाल न होता देखील संपूर्ण विश्वाला हलवणारं संशोधन लावणारे स्टीफन हॉकिंग इतक्या साऱ्याने आपलं आयुष्य शून्यातून उभारलं, तर आपण देखील आयुष्य शून्यातून उभारू शकत नाही का? हाच एक मोठा प्रश्नचिन्ह घेऊन मात्र मैदानावरती लढा द्यावा लागणार आहे. तो निश्चितच जुनी डोंबिवली संघाला, कारण त्यांना पाठलाग करायचे तब्बल 80 धावसंख्येचा 5 षटकांमध्ये. इथे आखूड टप्प्याचा हा चेंडू हुक केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अगोदर तुम्ही फलंदाजीतली दाहकता पाहिली, आता जुनी डोंबिवलीचं डिशुम देखील या सत्रामध्ये तुम्ही जरूर पाहाल. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. डोंबिवली गाजवतो लई डेंजर, डोंबिवली गाजवतो लई डेंजर, डोंबिवली गाजवतो लई डेंजर. अमित पाटील, ज्ञानेश्वर जोशी आहेत ऑलराऊंडर. संघाचा भार आहे त्यांच्यावर, संघाचा भार आहे त्यांच्यावर, संघाचा भार आहे त्यांच्यावर. हे फलंदाज भारी, कोर षटकार मारी. नाव गाजव वाकरण टीमचा कॅप्टन आपण त्वरित या, विलंब आता अजिबात करू नका, कारण सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली, पाठलागाला सुरुवात झाली. तुषारच्या बॅटमधून पहिला चौकार निघालाय गोलंदाज विकीच्या विरोधात. 76 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक असतील 29. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप पाठला केला चेंडूचा, पंचांकडे जोरदार अपील. इट्स नो डाऊट, इट्स आउट. काहीतरी कॅल्क्युलेशन आता इथे करावं लागेल की किती षटकार ठोकायचे आहेत, कारण बॉल व्हेरी फर्स्ट बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. याचा अर्थ षटकार पहिल्या बॉलपासून आपण टोकू शकतो. हा एक कॅल्क्युलेशन घेऊन मात्र इथे फलंदाजी करावी लागणारी जुनी डोंबिवली टीमला. ज्या पद्धतीनं प्रवीण जोशीनं अर्धशतक त्याचं कंप्लीट केलं, आपल्या टीमसाठी 55 धावांचं योगदान त्यांनी मात्र दिलं. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. चांगला संघर्ष विकीकडून गोलंदाजीमधला. आउटसाइड द ऑफ स्टंप, कव्हर पॉइंटला झेल मात्र टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा झटका इथे मात्र मिळतोय जुनी डोंबिवली टीमला. विलंब करू नका, गौरीपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सेकंड राऊंडची ही पहिली लढत आपण घेतली काही कारणास्तव. जुनी डोंबिवली विरोधात जय मसोबा माणेरे. अफलातून फटकेबाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर असं वाटलं तुषारनं सुरुवात केली, परंतु तो बाद झाला. त्यानंतर त्याच्या जागी गेलेला फलंदाज तो देखील बाद झाला आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल गोलंदाज विकी. इट्स अ विकेट हॅट्रिक बॉल. ऑफस्टमच्या बाहेर मिडॉनच्या बाजूने हा चेंडू काढलाय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक देखील काहीच करू शकणार नाही. चौकार येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधून. डोंबिवलीचे गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघाचा, आमचे जुने डोंबिवलीचे गावदेवी. थँक्यू. वाकरण टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. गौरीपाडा टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी आयोजकांना विनंती करेल की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू. निर्धाव चेंडूचे मात्र इथे सांगत 80 धावांचा पाठलाग करायचे आणि असे निर्धाव चेंडू तुम्ही खेळलात तर मात्र आणखी दडपण तुमच्यावरती वाढेल.
डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या आहे जुनी डोंबिवलीची ती मात्र 8 धावा धाव फलकावरती आहे. थँक्यू. तर गुलाम म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ Sure. गुलाम भाने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. दोन बलाढ्य संघ मध्ये तर गुलाम भाने साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते. तर नाणेफेकी केली जाते. छापा नाणेफेकी जिंकली आहे. मोतीराम थोडासा उशीर होतोय. काय डिसिजन असणार आहे? पहिल्यांदा तर मी गौरीपारा संघाचे आणि आयोजकांचे आभार मानतो, कारण का आणि माफी पण मागतो का आम्ही थोडेसे लेट झालो. आम्ही दुसऱ्या जागी टुर्नामेंट खेळत होतो, त्याच्यामुळं आम्हाला थोडासा लेट झाला. पण आयोजकांचा आणि गौरीपारा संघाची आम्ही माफी मागतो आणि डिसिजन शतरक्षण करतो. तर क्षेत्ररक्षण करतात आपण संबंधित संघाला किती धावापर्यंत रोखाल? 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये आम्ही 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा नक्की प्रयत्न करू. 50 ते 55 जास्त काय विचारणार. रवी तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, कारण भरपूर वेळ तुम्ही थांबलात. तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं लक्ष ठेवाल वाकलन संघासमोर? 60+ करण्याचा प्रयत्न करू. 60+ आज बघितलं तर हेमंत देखील चांगली फलंदाजी करतोय. तू देखील अजून कोणत्या फलंदाजाकडे तुला आशा असणार आहे की त्यांनी देखील या आपण म्हणतो 60+ मध्ये तुला नक्कीच योगदान द्यावा? अपेक्षा जर आहे, पण स्टार्ट जर चांगला भेटला तर निश्चित म्हणजे 60+ करण्याचा प्रयत्न होईल. या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर सोमने यांच्याकडे. सिंगलचा इथे मनसुबा होता आणि आता दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत नाहीये. एक धाव मिळाली. टीमची टोटल आहे 14. चौदा धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग करायचे 80 धावसंख्येचं आव्हान आहे. खूप मोठं आव्हान. इथे बॅटची लिडिंग एज, परंतु इम्पॅक्ट इतका चांगला आहे की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा येईल षटकार जुनी डोंबिवली टीमसाठी. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. षटकार येतो आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. मग फलंदाजी असू दे नाहीतर डीजे मास्टरचं काम असू दे, समय सूचकता फार महत्वाची आहे. 20 धावा आल्यात जुनी डोंबिवली टीमसाठी. आणखी धावा करायची असतील त्या मात्र तब्बल 60. दुसरा षटक इथे गोलंदाजी करतोय रोहित. पुन्हा एकदा शफल झाला. अकलेपचा इथे वापर केला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती इथे श्रेष्ठ ठरते. चौकार. वीस वर 56 धावांची गरज असेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक गोलंदाजी करतोय रोहित. त्याच्या ऋषी गोलंदाजी करतोय, माफी असावी. आणि त्याच्या समोर आहे अमित आणि त्याच्या साथीनं विकास. विशाल. स्विचिटचा प्रयत्न होता. एकच धाव फक्त प्राप्त होईल. जेवढे एका बॉलवरती किंवा डॉट बॉल फेकले जातील, सिंगल डबल येतील, तितका मात्र प्रेशर वाढला जाईल तो जुनी डोंबिवली टीमवर. कारण धावसंख्येचा डोंगर उभारला आहे.
प्रथम फलंदाजी करत असताना जय मसोबा मानेरे टीमने 80 धावांचं आव्हान. इथे सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या झाले 25-25. 55 धावांची गरज असेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. मार्गस्थ गोलंदाजी करतोय तो ऋषी. समोर आहे विकास. 3 सीमारक्षक आपण पाहतोय. तिन्ही ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला आणि एक वाईडिश लॉंग ऑनला. ऋषीचा हा चेंडू. बॅटची लिडिंग एज घेतले. विकेट किपर पोहोचेल का, परंतु तो पोहोचत नाहीये. एकच धाव फक्त या चेंडूवरती भेटेल आणि एकेरी धावसंख्येनं षटक संपल्याचा देखील पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा आहेत धावफलकावरती. 13च्या सरासरीनं 16ची सरासरी अपेक्षित होती प्रत्येक षटकामागं. 80 धावांचं टार्गेट आहे. धावा झाल्यात 26 आणि आता धावा करायचे 3 षटकांमध्ये. 18च्या सरासरीनं त्या 54. सरासरी 3 बिगिट. प्रत्येक ओव्हरचं चॅलेंज असेल ते जुनी डोंबिवली टीमसाठी. गोलंदाज इथे एकच विचार करणार आहेत की किती आपण डॉट बॉल फेकू शकतो. सेकंड ओव्हर. आपल्या स्पेलमधील विकी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. त्यानंतर मात्र इथे सेकंड ओव्हर घेऊन येतोय. आडव्या बॅटनं हा चेंडू मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दे धनाधन षटकार. चमचम करतई डोईला आई तुझा पोपट चांदीचा चमचम करतई डोईला लाडाचे भक्त आईलन गो आईलन आई तुझे जत्रेला लाडाचे भक्त आईलन गो आईलन आई तुझे पालखीला लाडाचे भक्त आईलन गो आईलन आई तुझे जत्रेला लाडाचे भक्त विकीच्या पहिल्याच बॉलवरती ते षटकार आल्यानंतर आता दबाव वाढलाय. टीमची धावसंख्या झाली जुनी डोंबिवलीची ती मात्र 32 धावा. 48 धावांची आता गरज असेल. कॅल्क्युलेशन इथे मात्र चालू आहे. प्रत्येक षटकामागं 3 षटकार. इट्स अ सेकंड ओव्हर. आपल्या स्पेलमधील दुसरं ओव्हर मात्र इथे फेकतोय. पहिल्याच बॉलवरती त्याच्या षटकार आलाय फलंदाज विशालच्या बॅटमधून. विकी टू विशाल. पुन्हा एकदा ओव्हर पिच आणि हा रे षटकार गेलाय मिड विकेट. सीमारेषा पार. आर पार सीमा पार तडी पार षटकार. त्याला कानमंत्र देतो आणि कानमंत्र फार गरजेचा आहे. योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो. इथे गोलंदाजाच्या विरोधात 2 हल्ले चढवलेत फलंदाज विशालने आणि या 2 षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वरती. 38 धावा आत्ता करायचे त्या मात्र 42. नेक्स्ट मॅच वाकळण विरोधात गौरीपाडा. नाणेफेक जिंकले वाकण टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा ओव्हरपिच. बॅट जोरदार स्विंग केली होती परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि फलंदाज बाद विशाल. धावा झाल्यात आणि ज्या विशालकडून अपेक्षा होती 2 मोठे फटके खेचल्यानंतर मात्र तो बाद होऊन परततोय. थोडा निराश आहे, हताश आहे कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत होते. जो
खेळपट्टीवरती टिकला असता तर आणखी मजा आली असती या मॅचमध्ये. विकीचा हा पुढचा चेंडू. इथे मात्र अंधाधुंद फटकेबाजी चालू आहे. प्रत्येक चेंडू सीमा पार धडायचा इथे मात्र मनसुबा आहे. 2 षटकार 2 डॉट बॉल. 6-6-0-0. बावीस धावसंख्येचं योगदान दिलं विशालनं. न्यू बॅट्समन चिन्मय देखील बॅटचा टो एंड घेतलाय. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. फेक देखील तितकीच चांगली आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि दुहेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 40वर. 40 धावा धावफलकावरती आहेत. आणखी 40 धावसंख्येची गरज आहे. अर्ध लक्ष इथे पार केलंय आणि ओव्हर पहा आत्तापर्यंत तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. आस्किंग रन रेट आता वाढायला सुरुवात झाली कारण आता इथून तुम्हाला 40 धावा करायचे 13 चेंडूंमध्ये. विकीचा हा चेंडू अगोदरच फटका खेचून मात्र मोकळा झाला होता. त्यानंतर मात्र चेंडू अंगावरती जाऊन आदळतोय. विकेट किपर स्वतः चर्चा मसलत करतोय, विचारपूस करतोय. हे फार गरजेचं आहे. मैदानावरती तुम्ही संघर्षाचा लढा जरूर देत आहे परंतु मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर किंवा आतमध्ये एखादी इजा झाली तरी सुद्धा बरेचसे अगदी आपल्या विरोधात असलेला देखील खेळाडू त्या खेळाडूला जाऊन विचारपूस करत असतो. आणि आता थोडं मला असं वाटतंय चेंडू जाऊन आदळला शरीरावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 40. उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये 20ची सरासरी गाठायची ती जुनी डोंबिवली टीमला मानेरे टीमच्या विरोधात. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती या आपण ऐकूया बारा चेंडू आणि आता 40 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय हरेश आणि बॅट्समन अमित आणि चिन्मय हे दोन्हीही बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडला असेल तो मात्र अमित. 12 चेंडू 40 धावा. जय मसोबा मानेरे विरोधात जुनी डोंबिवली. दोन्ही टीम बलाढ्य आहे परंतु इथे आता अस्तित्वाची लढाई आहे राहुल शेठ चषक 2019 मध्ये. हरेश टू अमित. हाफ ट्रॅकर बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का आणि ती दुसरी धाव घेतली जाते. थ्रो होईल तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट अमित करतोय चिन्मयच्या साथीनं. 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 42वर. बेचाळीस धावा धावफलकावरती 38 धावांची गरज असेल. 11 चेंडू 38 धावा. अमित ऑन स्ट्राईक. एक चांगली लढत दोन्ही संघांच्या दरम्यान. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. दिशा द्यायची होती मागच्या बाजूने परंतु चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क होत नाहीये. चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळणं किंवा आपल्या जे अगदी आपण म्हणतो की आपला ॲक्टिव्ह झोन कुठे, आपण कुठे चांगली फटकेबाजी करू शकतो या पद्धतीचा विचार करून मात्र फटकेबाजी करावी लागणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या जुनी डोंबिवलीच्या फलंदाजांना. 10 चेंडू 38 धावा. हरेश 10 चेंडू 38 धावांची गरज. लोअर फुल टॉस बॉटम एज घेतले. काही फरक पडणार नाही हरेशला कारण प्रत्येक षटकामागं 20-20 धावांची गरज आहे. अशा सिंगल डबल घेऊन जुनी डोंबिवली विजयी होऊ शकत नाही हे हरेशला माहिती आहे. मागच्या 3 चेंडूंचा आपण विचार केला तर 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा दिल्यात हरेशने. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 9 धावा करायचे त्या मात्र 37. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 43. 37 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला. उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. फक्त सिंगल रन.
8 चेंडू, गरज असेल 37 धावांची, 36 धावांची. 44 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांची आता गरज असेल 8 चेंडूंमध्ये. जुनी डोंबिवली टीमला टार्गेट खूप मोठं होतं 80चं. खूप चांगली गोलंदाजी, टप्पा धरून गोलंदाजी मात्र केले. आणि टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर टप्पा हा फार महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे किती वेग आहे यापेक्षा तुमचा टप्पा किती अचूक आहे याकडे टेनिस क्रिकेटमध्ये जास्त लक्ष दिलं जातं. आणि टप्प्याला धरून गोलंदाजी करतोय तो मात्र हरीश. 7 बॉलमध्ये आता रन करायचे त्या 35. पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मात्र जोडली जाणार. 46 धावा, 7 चेंडू, 34 धावांची गरज. आव्हान तर खूप मोठं आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर जरूर कमबॅक करू शकते जुनी डोंबिवली टीम. 46 धावा झाल्या, 34 धावांची गरज, 7 बॉल शिल्लक. बॅटचं जोरदार स्विंग, परंतु निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो हरीश. खूप चांगलं षटक त्यानं हाताळलं. थोडी दमछाक झाली दिवसभर, खूप सारा खेळ त्यानं खेळलाय. आता 6 चेंडू आणि गरज असेल ती मात्र तब्बल 34 धावसंख्येची. 6 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. आव्हान तर कठीण आहे. थोडी मॅच एकतर्फी आता वाटायला लागली. अगोदर फलंदाजी करत होता विशाल, तेव्हा असं वाटलं की मॅचमध्ये कमबॅक केलंय या जुनी डोंबिवली टीमनं. चला मानेरी टीम जास्त विलंब करू नका, सहकार्य करा. 6 बॉलमध्ये 34 धावा करायचे. नेक्स्ट मॅच वाकळण विरोधात गौरीपाडा. एक मोठी लढत. राहुल शेठ पाटील चषक 2019 हे दुसरं पर्व. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था. रोहित शर्मा स्टँड, भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर स्टँड, सुनील गावस्कर स्टँड, लिटिल मास्टर आणि अजिंक्य रहाणे स्टँड, हे 4 स्टँड. त्याचबरोबर बॅनर, संपूर्ण बसण्याची व्यवस्था. हा शामियाना, हे व्यासपीठ. इथे प्रयत्न चालू आहेत जुनी डोंबिवली टीमकडून, परंतु यश मात्र मिळत नाहीये. 5 बॉल आता रन करायचे त्या 34. पाच बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. धावसंख्या 46. अंतिम षटक. मानेरे टीमने ते इरादे स्पष्ट केलेत. फलंदाजी करत असताना देखील त्यांचा बॅटिंगमधला गिअर टॉप गिअरच होता. कधीही फर्स्ट अँड सेकंड गिअरवरती त्याने बॅटिंगच केली नाही आज दिवसभरामध्ये. पहिल्यांदा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 60 धावा आणि या मॅचमध्ये 80 धावा. त्यामध्ये प्रवीण जोशीचं योगदान खूप माफक ठरलं. पहिल्या मॅचमध्ये 44 मला असं वाटतंय आणि या मॅचमध्ये 55. खूप चांगली बॅटिंग. इथे फेकाफेक चालू होती. लगान चित्रपटाची थोडी आठवण झाली. 3 धावा मात्र मिळत आहेत जुनी डोंबिवली टीमला. अंतर फक्त आता कमी करण्याचा इथे इरादा जुनी डोंबिवली टीमच्या फलंदाजांचा. फिरकी पहा किती चांगली आहे, परंतु पंच इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. वाकळण आणि गौरीपाडा टीमचे सर्व प्लेयर्सला विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. वाकळण टीम आणि गौरीपाडा टीम आपले सर्व प्लेयर्स घेऊन आपण स्टेजच्या समोर यायचंय. खोदून काढलेला हा चेंडू गॅपमध्ये जरूर आहे. अंतर आता पराजयाचं इथे मात्र कमी केलं जाते. चुका कुठे झाल्या? गोलंदाजी करताना चुका झाल्या. मी तर म्हणतो गोलंदाजानेही चुका केल्या नाही, परंतु ज्या फॉर्मनं फलंदाजी केली प्रवीण जोशीनं, अक्षरशः तो तुटून पडला. प्रयत्न करतायत फलंदाज आणि फ्लाइंग स्लिपमध्ये पकडला जातोय झेल.
आता मात्र संपूर्णपणे औपचारिकता बाकी आहे. लास्ट बॉल. जे मसोबा मानेरे टीम विजयाच्या समीप जाऊन पोहोचले. काय पहिल्यांदा आले, पॅनल्टीला सामोरं जावं लागलं. ती पॅनल्टी त्यांनी स्वीकारली. खूप चांगली फलंदाजी केली. भोपर टीमला त्यांना पराभूत केलं आणि याही मॅचमध्ये त्यांचं फलंदाजांचा तडाखा जुनी डोंबिवली टीमच्या गोलंदाजांना सोसावा लागला. इथे चांगला चेंडू आणि विजयी झालाय तो जे मसोबा मानेरे हा संघ. जुनी डोंबिवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आणि या मॅचचा हिरो कुठेही संशयच नाही. अफलातून इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. 55 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. तो प्रवीण जोशी ठरलाय या मॅचच्या विजयाचा शिल्पकार. सलग 2 वेळा, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील 44 आणि याही मॅचमध्ये 55 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं आपल्या टीमसाठी. या प्रवीण जोशी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच गौरीपाडा अगेन्स्ट वाकळण. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकता. नो डाऊट खूप चांगली फलंदाजी केली आणि 50 धावा देखील कुठल्या आजच्या दिवसात. तर प्रवीण जोशी यायचा आणि कॅश प्राईज देखील आपल्याला आलेले आहे. किरण रमेश भारे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर निलेश भारेंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची प्रवीणला आणि कॅश प्राईज सुद्धा आहे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं किरण रमेश भारे याचकडून.